कामगार खात्यातले आमचे अधिकारी हे त्या ठिकाणी कंपन्यांना किती मदत करायची आणि कामगारांच्या कल्याणाचा किती विचार करायचा या बाबतीत गंभीर दिसत नाहीत। एक उदाहरण सभापती महोदय द्यायचं आहे की तळोजातली हायकल कंपनी की ज्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली की कुठल्याही प्रकारचे सुरक्षा त्याला उपकरण न लावता ऑक्सिजन मास्क न लावता 2 कर्मचाऱ्यांना केमिकल चेंबरमध्ये उतरवलं गेलं आणि 2 जणांची त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी अंत झाला। कामगार मंत्री महोदय सभागृहात आले, त्यांच्याकडे माझी मागणी या निमित्तानं की हे कुठली हायकल कंपनी अशी आहे की इतक्या मुजोरीने वागते आणि हे प्रकरण दाबण्याचं काम करते। त्यांचे एचआरचे अधिकारी सगळ्या कर्मचाऱ्यांवरती दबाव आणतात की बाहेर कोणी बोलायचं नाही। कामगार खात्याचे अधिकारी सुमोटो कुठलाच निर्णय करत नाहीत, कुठला गुन्हा नोंद करत नाहीत, पोलीस स्टेशनला याची नोंद होत नाही। त्या ठिकाणी त्यांना ज्यांना जीव गमवावा लागला त्याची चिंता केली जात नाही। याच हायकल कंपनीनी अनधिकृत पद्धतीनं त्यांच्या कंपनीतनं निघणारा वेस्ट हा गुजरातमध्ये नेऊन डिस्पोज केला आणि त्या ठिकाणी जी वायू गळती झाली त्यातून 6 जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडलेली आहे। मग ही हायकल कंपनीची कोण मंडळी आहेत? सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की हायकल कंपनीच्या या सगळ्या व्यक्तींवरती जे ह्या दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठले अधिकारी आहेत की ज्यांनी यांना पाठीशी घातलंय त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, ही या निमित्तानं मागणी आहे। धन्यवाद। आज आपण पाहिलं असेल की विक्रांत पाटील साहेबांनी 2-3 विषय मांडले, ज्यामध्ये हायकल कंपनीचा जो विषय आपण मांडला, निश्चित अशा पद्धतीने जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर याच्यात कोणालाही सोडल्या जाणार नाही। जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि याच्यावर तात्काळ आपण कारवाई करू।